कसं जगायचं, या माळावर कसं राहायचं, पाणी आम्हाला 12 महिने झालं नाही, टँकर 10-12 दिवसांनी येतो या, काय काय करायचं ते माणसाला. शेतीला लांब राहिलं, जळून गेल्याला 2 वर्ष झालं, काय नाही पीक, चिपटवर धान नाही, काय नाही. अहो ही पाणीच नाही तर नळाला सुटत होतं, मध्ये मध्ये ते पाऊस होता तर ते बी बंद झाले. प्रत्येक गावाला टँकरनं देते ती, जसं महिन्यातनं 15 दिवसातनं. आता 15 दिवस टँकर येऊन गेला इथनं, त्याच्यावर जी नाही ती नाहीच अजून, टँकर बी नाही काय नाही. आपलं आणा म्हणलं गाडी. पाणी येत नाही आम्हाला, पाण्याची लय वडाताण होती या. 15 महिना 15 दिवस 3 आठवडे पाणीच कसलं येत नाही. म्हणजे गावसुरूप टँकर येते, ते टँकरची येत नाही तर पाण्याचं. गुरं एक टाइम राहते ती पाणी पाजायची, सकाळी पाजली तर संध्याकाळच्याला नाही, संध्याकाळी पाजली तर सकाळच्याला पाणी नाही. मग आता इलाज नाही तर करायचं काय, भांडी एक दिवशी तशी ठेवतोय आम्ही. पाणी भांड्याला का वापरावंच तर गुरासनं कुठलं दाखवायचं, गुरं महत्वाची येते का भांडी महत्वाची येते, असं होतं या. कुठं पाणी आलं, त्याच्या किरडीत पाणी आलं नेत्याचे, नुसतं पाईपलाईन करून ठेवली, कुठं पाणी आलंय रे. हा प्याला पाणी नाही, वरी झालं टँकर चालू आहे आम्हाला, आहे का प्याला पाणी. सध्या दहिवडीकडून मार्डीच्या दिशेने चाललोय आम्ही, आणि आता 4 ते 5 किलोमीटर पुढे आलोय. या सगळ्या वाटेवरती खरं तर खूप तहान लागलेली आहे, आणि तहान लागली असून सुद्धा पाणी मात्र कुठंच भेटत नाही आहे. इकडे इतका विरान दुष्काळ पडलेला आहे, सगळीकडे फक्त आणि फक्त आपल्याला अतिशय विरान असं रूप दिसतंय दुष्काळाचं. तर आता पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागते. आता आम्हाला इथं येऊन फक्त 1-2 तास झाले असतील. इथली लोक इथं कशी राहतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला हे विरान भकास असं चित्र दिसतंय. हे भकास असं चित्र महाराष्ट्राचं आजचं वास्तव आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडं दुष्काळ पडलेला आहे, आणि या दुष्काळाचं अतिशय मोठं टोक म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातलं हे सगळं चित्र. सध्या आम्ही महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, आणि या माढ्यामध्ये पाण्याच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. अशा पद्धतीनं घोषणा करून दोन्हीकडचे नेते हे घोषणा करतायत की आम्ही योजना राबवली, मात्र पाण्याचा प्रश्न गेले 50 ते 60 वर्ष झालं या माढ्यामध्ये सुटलेला नाही. हे आपल्याला या भकास चित्रावरून बघायला मिळत आहे. हे जे भकास चित्र आहे हे माढ्याचं आजचं खरं वास्तव आहे. माढ्यामध्ये नेमकी कशी राजकीय गणित आहेत, माढ्याचा प्रश्न काय आहे, पाण्याचा प्रश्न इथं किती गंभीर आहे, इथल्या लोकांच्या इथल्या तरुणांच्या नेमक्या समस्या काय आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठीच आज आपण माढ्यामध्ये आलेलो आहोत. हे दहिवडी गाव आहे, आणि या दहिवडीपासून, या दहिवडी तालुक्यापासून आता आपण आज जाणार आहोत, आणि संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचा अंडरकरंट काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चला. सध्या दहिवडीकडून मानकडे चाललो आहे, आणि पुढं जर बघितलं तुम्ही तर इथं टँकर चाललेला आहे, आणि या अख्ख्या मतदारसंघामध्ये टँकरनं जे पाणी मिळतंय लोकांना तेवढंच पाणी त्यांना मिळतंय. बाकी कुठलाही पाण्याचा सोर्स नाही आहे त्यांना. हा टँकरच फक्त त्यांच्यासाठी आता एकमेव जगण्याचं साधन आहे. बाकी हे टँकर किती जातात, त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही, हा एक वेगळाच मुद्दा आहे. आणि आता लोकसभाचं इलेक्शन सुरू आहे, त्या धर्तीवरती वेगवेगळे राजकारणी हे टँकर सुरू करतायत, पण
दरवेळच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये नेमकी त्या लोकांची काय अवस्था असेल, तिथं नेमका टँकर पोहोचत असेल की नाही, हाही एक प्रश्न आहे. दहिवडीकडून मारडीकडे आम्ही चाललेलो आहोत आणि या ठिकाणी एक बंधारा लागलेला आहे. या बंधाऱ्याचं नाव मला माहीत नाही. या बंधाऱ्यामध्ये अक्षरशः एक टिपूसभरही पाणी नाही आणि ते दरवर्षीही नसतंच. दुष्काळ भाग आहे हा, पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दुष्काळ पडलेला असताना माढा लोकसभा मतदारसंघामध्ये किती तीव्रपणे दुष्काळ पडलेला असतो याचं हे विदारक चित्र आहे. जरी दोन्हीकडचे नेते म्हणत असले की पाणी योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये पाणी आणलं, खासदार म्हणत असले, आमदार म्हणत असले, माजी खासदार असतील किंवा संभाव्य उमेदवार जे आहेत ते म्हणत असतील, तरीसुद्धा आज आपण बघू शकतो की इथं अजिबात टिपूसभर पाणी नाही आहे. आणि माढा लोकसभा मतदारसंघाची सगळ्यात मोठी वेदना काय असेल, इथल्या जनसामान्याचा प्रश्न काय असेल, तर ते म्हणजे पाणी. पाण्याचा प्रश्न आहे इथं लय मोठा. सोडवतील का? काय कोणी सोडवलं आता ही सोडवणार आहे तर मोठी वाटी सोडवतील का? काय सांगा अख्खे वर्ष झालं आम्हाला पाणी आहे का? नाही तर हे चाललंय. रानात काय जिरायचं आहे का? नाही बागायतच आहे पण पाणीच नाही ना आता. पाणी नाही. जनावरा पुरतं थोडंसं खायला आहे बोललं. मग आता मोहिते पाटील सोडवत नाही तर मग मोहिते पाटलांना मतदान कसं काय? बघा बदल केल्या वगैरे काय कळत नाही ना. मागच्या बारीला मी असंच केलं आम्ही. हां म्हटलं बदल केल्यावर काहीतरी होईल. निंबाळकरांनी मत हाण का? हां काय बदल झाला का? काय झालं आहे ते दिवस आहे ते. होय ना. आता कुणीकडे चाललंय? तिथं मळ्यात चाललं. मळ्यात चाललंय. तर या माड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आता अजून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. माड्यातले इतर लोक काय विचार करतात, चला. तेव्हा आपल्याला माहिती पडणार. हां तुम्ही म्हणला बाबा आमका आहे तोच आम्ही म्हणणार आणि त्याला मत देणार. बाकीचं काय कुणी काही येणं आपल्याला काय बघायचं नाही. आता इथनं आलो आम्ही, बऱ्याच किलोमीटर झाला आलो, बरं. तर पाणी काय भेटलं नाही आम्हाला प्यायला. लय बेकार अवस्था आहे. पहिल्यापासून असं का? पाणी पहिल्यापासूनच आमच्या गावाला असलं आहे. टँकर चालू आहे तर कोणाला 4च भांडी भरती ती, कोणाला तिकडेच खाली होतो, एक भांडार बी लागते. मग आता त्याच्यासाठी करता का भांडण जसं येईल असं आम्ही फक्त चालवले. मग आता कवा मंत्री पाणी आणतलं, पाईपलाईन चालू आहे म्हणते ती, पाणी देतो. मग आता कोण येईल आणि कोण जाईल त्याला पाणी दिलं तर ठीक आहे, नाहीतर मी येईल. पाणी येत नाही आम्हाला. पाण्याची लय वडाताण होती या. 15 महिना 15 दिवस 3 आठवडे पाणीच कसलं येत नाही. म्हणजे गावस्वरूप टँकर येतात ते टँकरची येत नाही तर पाण्याचं. आणि कुठनं असं लांब नेऊन आणायचं म्हणलं तर तिथं हापशाला पाणी नाही ना आम्हाला. हापशाला गेलं जाचकं देतो तिथं 2-2 तास थांबावं लागतंय पाण्यासाठी. विहिरीला कुणाच्याच पाणी नाही, बोरला पाणी नाही, मग पाणी आणायचं कुठनं? गुरं एक टाइम राहते ती पाणी पाजायची. सकाळी पाजली तर संध्याकाळच्याला नाही, संध्याकाळी पाजली तर सकाळच्याला पाणी नाही. मग आता इलाज नाही तर करायचं काय? भांडी एक दिवशी तसंच ठेवतोय आम्ही. पाणी भांड्याला का वापरावंच तर गुरासनी कुठलं दाखवायचं? गुरं महत्वाची येते का भांडी महत्वाची येते? असं होतं या. बापू आता पाण्याचा लय अवघड झाले, बरोबर का? काय करायचं त्याला? काय आता पाणीच नाही तर कसलं, आता बघताय तुम्हीच. काय सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम कसा. आता ते सायकली गाडीवरून आणलंय पाणी, मग काय करायचं आता? कुठून आणलं? त्या खोलाचं लोकांच्या. किती लांब येत नाही ते हापसा नाही का तिथं? होय. कुंडीपुळ वस्ती. मग हेच काम धंदा लागत असेल. मग काय तर पाणी आणणं हाच काम धंदा. हा हो. हे उन्हाळ्यात होतंय का वर्षभर होतंय? हे उन्हाळ्यात होते का वर्षभर होते? अहो ही पाणीच नाही तर नळाला सुटत होतं मध्ये मध्ये. ते पाऊस होता तर ते बी बंद झालंय. कशामुळे होते काय? हे कशामुळे होते? कशामुळे? पाऊसच नाही तर काय करायचं? बरं पाऊस नाही हं ते सगळं ठीक आहे, बरं. पण ही सगळी आता नेते म्हणते की बाबा पाणी सोडलं, ही अमुक योजना आणली तमुक आणली, प्रत्येक गावाला पाणी भेटतं. या खरं आहे का ते? प्रत्येक गावाला टँकरनं देते ती, जसं महिन्यातनं 15 दिवसातनं. आता 15 दिवस टँकर येऊन गेला इथनं. बरं. त्याच्यावर जी नाही ते नाहीच अजून. टँकर बी नाही काय ना, आपलं आणा म्हणलं गाडीनं. पुरतंय का ते टँकर? आता 15 दिवसात याचं म्हणल्यावर कसं काय करायचं? मग आता 15 दिवस होऊन गेले ते.
आंघोळी करायची असते त्या हो. पाणी प्यायचं असतं. पण ते नाहीच की शेती तर काय नाही वाऱ्यावर सोडायचं. हो कुठं पाणी आलंय त्याच्या किरडीत पाणी आलंय नेत्याच्या वेळी नुसतं पाईपलाईन करून ठेवली कुठं पाणी आलंय रे हा प्याला पाणी नाही वरी झालं टँकर चालू आहे आम्हाला आहे का प्याला पाणी आणि नेते म्हणते पाणी आणलं कुठं आहे नेते तुझं कुठं आहे तर नेते पाण्याचा टाक नाही माणसं चरपाडायला लागली जितरा मरायला लागली पाणी आहे मान हा कुठं आहे पाणी पहिली 40 पोती ज्वारी व्हायची 40 पोती बाजरी व्हायची 10 पोती गहू व्हायचं लाखाचं कांदो व्हायचं आता काय आता समजा हायब्रिडच निघालंय आता का पिकतंय आता 4 पोती सुद्धा होईना ती आता का पिकायचं आहे ते आमदाराने आता हे आणलंय आम्हाला मत द्या आम्ही निवडून आलो की आम्ही तुमचे कामं करतोय चांगली त्यालाच आपण होय म्हणतोय बाबा मत देतो या आतापर्यंत चाललंयच. बरं. मग ह्याच्या मागं आता इथनं पुढं काय करतं हे काय आपल्याला त्यांचं पुढचं काय गावले कोणी जरी आला तरी पण पाणी येत नाही ना आता तुमचं झालं आता ती वाईटच आहे गोष्ट. वाईटच आहे. आता पुढच्या पिढीचं कसं काय होणार. पुढच्या पिढीचं बी आता आम्ही मरणार आणि ती पिढी परत मरायला लागणार. पाणी दिलं तर जगतील नाही दिलं तर मरणारच ती तर कशाला जगतील. पण मिळेल असं वाटतंय का पाणी. मला काय गॅरंटी वाटत नाही. का असं का वाटतंय. अहो राजकारणच तसं आहे मोठं झालं की त्यानं 5 वर्ष तिकडेच गुंगायचं मग बाकीच्याला कशाला बघायचं कुणी. तुम्ही मतदान द्यायचं त्यांनी आपलं मतदान देऊन बस गोरगरिबाचे मतदान घ्यायचं मोठं व्हायचं आणि तिकडेच राज करायचं आपल्या सगळ्यांना सोडून द्यायचं. जेव्हा आम्हाला ना आमच्या ताटात जेव्हा मिळेल तेव्हा आम्हाला मिळणं म्हणणार आम्ही पण मत आपलं बुडवायचं नाही कोणाला का जाईना. बरं. प्रत्येक वेळेस तेच आहे चालू त्यांचं हे आलं मत आलं की मग पाणी नुसतं पाणी म्हणते ती हे म्हणणे पण पाणी कधी आणायचंय पुढच्या वेळेपर्यंत माणसं सांगते ते का पाणी पण नको का माणसाच म्हणजे पाणी देतो म्हणते ती हा. पसरवते ती. हा पसरवते ती पाणी देतो म्हणते ती आणि मत झाली की परत मग झालं पाणी पण गेलं आणि सगळंच गेलं सगळी सारखी. सगळी सारखीच पाणी आपल्याला पाहिजे का नाही वेळेवर सांगा बरं बघू पाण्याशिवाय काय कुठलं काय पण करत पाण्याशिवाय होतंय का बघा प्रत्येक गोष्टीला पाणी पाहिजे बरं निसर्गाकडे आपण दोन उपयोग आहे का निसर्ग पैसे काय राहिले ते निसर्गात आपल्याला पाणी देणार आहे झाडं कोणी ठेवले ते आपण झाडं ठेवले ते का आपण झाडं ठेवले तर पाणी निसर्ग पाऊस पडेल. तुम्ही देताय की नेते निवडून. आम्ही की नाही देत आम्ही मतवाल्याला म्हणतो तकडच होय. हो. आता कोण यंदा वाटतंय तुम्हाला की ह्यो खासदार झाला की पाणी आणेल म्हणून. कुठला जाणार नाही दोन्ही पण आहे. नाही तर काय एक टँकर येतो ते 15 दिवसातनं महिन्यातनं हा गेला घालून म्हणजे झालं त्याच्यावर येणार ते बी बघायला बी ना ते काय बी मतापुरती येते ती हा मत द्या हा. मग बघू कोण कोण उभं राहिले माहितीये का. आता काय आम्हाला कळतं आमची शाळा नाही काय नाही आम्ही विकतो गारी गारा. होय. 2-3 वर्ष झाले अशी अपघात चालली आमची पावसच नाही 3 वर्ष झालं सारखी देशावनी माणसं जगायला जाते जिकडं पाणी असेल त्या मुलकाला जाते. खासदार आहेत काय माहिती आहे का कोणी खासदार. काय नाही तसलं कळत नाही माहिती. झालाच ना का झाल्यापासून कधी मराठी गावात तर होय. हो कधीच नाही. कधी झाला ना आम्हाला तर आठवत नाही आल्याला मराठीत म्हणून कसं काय. आलाच नाही तो मला वाटतं एकदा मागल्या 5 वर्षात छावणी बसली होती तवा आलता छावणीचं हे करा त्याच्यावर काही इकडे त्यानं मराठीला तोंडात दावलं नाही. आता ती उभारल्यात दोघं बी. आता उभा राहिलेत आता त्यांनाच माहीत काही निवडून कोणी येईल असं वाटते. काय सांगता येत नाही आता दोघांचं पण ते दोघं शेवट. गणेशराव तुमचं मतदान कोणाला आहे. हां तुमचं मतदान कोणाला आहे. आमचं मतदान राष्ट्रवादीला असतं. राष्ट्रवादीला आहे. हो तुतारीला. हो तुतारी घड्याळाला नाही घड्याळाला नाही तुतारीला तुतारीला. हो अपडेटेड. हो दगड उभा राहिला तर त्यालाच मत द्यायचं का म्हणून. हो त्याला द्यायचं हे भाजपली काय करते तेच विचारतोय काय करते ती. कुठं काय करते ती आलाच नाही ती खासदार तरी होय. माड्यातला जो दुष्काळ आहे तो आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे पण आता सरकार म्हणते की MIDC आणल्यानंतर इथं विकास होईल असं तर एकंदरीत त्यांनी चित्र तयार केलं आहे. खरंच असं होईल असं वाटतं. नाही विकास होईल असं वाटतंय कारण त्यांनी जे MIDCचं आणलं आणि ते स्वप्न दाखवलं विकासाचं तर इथल्या माणसांना सुद्धा आशा लागली विकासाची. पण खरं तर इथला जो परंपरागत व्यवसाय आहे संस्कृती आहे इथलं मेंढपाळ लोक आहे ते बेरोजगार आहे. काही लोक मातीकाम करायला पुणे मुंबईला जातात गाडी चालवायला जातात हमाली करतात. ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. खरं तर ह्यांना न्याय मिळणार आहे इथं MIDC आल्यावर त्यांना इथं
व्यवसाय मिळणार आहे, इथं बाहेर जावं लागणार नाही. पण इथले जे मेंढपाळ लोक आहेत ती मेंढपाळ व्यवसाय पूर्ण बंद होणार आहे. आणि आजकाल मेंढरं कोण पाळत नाही, जास्त कमी झालेत. ते पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. इथले जे मेंढपाळ येते ते म्हणतात की आम्हाला या माडीच नको, कारण आमची माळा येते त्या माळाने आमची मेंढरं तरते ती. या वाडीच काळ उदी तिकडं, आम्ही कुठं जायचं जगायला? हा इथं खडकाव आपलं दडका खाऊन जगतोय कस तरी, आणि तुझी या माडीशी आल्यावर आम्ही जगायच कुठं? का करायची या माडीशीला? हाई आपलं खडं माती खाऊन जगते ती माणसं इथं. या माडीशी नको काय नको, आपलं हाई खडं माती खाऊन जगते ती माणसं, जगू ती की लाव या माडीशी कुणच्या तर भागाला तिकडं. आपल्याला कशाला या माडीशी? अहो आमची मेंढरा शेंढरा वगैरे जगतोय की आम्ही इथं. या माडीशीला काय करता इथं आणून? वाईस पाऊस झाला तर मेंढरा आली मी त्याच्यावर जगतोय आम्ही, पुन्हा कशावर जगायचं? पाणी आणलं म्हणतात, खरं पाणी आलंय पण ज्या गावांना पाणी पोचले तिथंच पोचले, ज्या गावांना पाणी पोचलं नाही तो भाग वंचितच राहतोय. आज दुष्काळ हा तालुका पहिल्या यादीत दुष्काळ मुक्त झाला नाही, कारण इथले जबाबदार इथले पुढारी अधिकारी सर्व जबाबदार आहेत. आम्हाला ती खासदारच माहिती नाही कुठं आहे ती मताच्या टायमालाच वरलं देतो तेवढा, आम्हाला मतं द्या मग तुम्हाला आम्ही पाणी पाचतो मेल्यावर ना अशी म्हणते ती. खासदार आहे तर येऊ द्या आलं तरी इलेक्शन. आता औंदा कुणाला सुद्धा दारात येऊ द्यायचं नाही आम्हाला. मग का पाणी नाही आम्हाला, खायला नाही, जित्राबाला नाही, का तुझ्या नेत्याला करायचं आहे? काय इथं नेत्याला आणून करतोस? काय काम आहे त्या नेत्याचं? त्याची आपली लेकरं बाळ चांगली समजेची मतं घेऊन जगिवतो या, आम्हाला काय दगड आहे ती मी इथं माळानी बघतोय का कोणाच कसं चाललंय का चाललंय हे बघतोय का? 8-8 दिवस बिनमिठा मिरच्याचं काढतो या, कुठं आहे तुझं नेत्यार? सांग की तुझा नेत्या कुठं आहे ती, इकडं लाव माझ्याकडं. ते नेत्याला मी सांगते कसं जगायचं, या माळावर कसं राहायचं. पाणी आम्हाला 12 महिने झालं ना, टँकर 10-12 दिवसांनी येतो या, काय काय करायची तर माणसानं? कुणाचं नेते येतं कुणाचं कोण कोणाचं कोणी नव्हतं. कसं जगायचं, या माळावर कसं राहायचं. पाणी आम्हाला 12 महिने झालं ना, टँकर 10-12 दिवसांनी येतो या, काय काय करायचं तर माणसं? पुढच्या पिढीचं बी आता आम्ही मरणार आणि ती पिढी परत मरायला लागणार. पाणी दिलं तर जगतील, नाही दिलं तर मरणारच, ती तर कशाला जगतील? अहो ही पाणीच नाही इथं, तर नळाला सुटत होतं मध्ये मध्ये ते पाऊस होता तर ती बी बंद झालं. प्रत्येक गोष्टीला पाणी पाहिजे. बरं निसर्गाकडे तो आपण देऊन उपयोग आहे का? निसर्ग पैसे काय राहिले तर निसर्ग आपल्याला पाणी देणार आहे. झाडं कोणी ठेवले ते? आपण झाडं ठेवले ते का?